इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या रिंगणात छाननीनंतर शनिवारी दिनांक 3 रोजी 230 उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले। महायुतीसमोर कडवे आव्हान उभे केलेल्या शिवशाहू विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व 65 उमेदवारांना कपबशी चिन्ह देण्यात आले आहे, तर राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या मान्यतेनुसार त्यांना चिन्हांचे वाटप करण्यात आले। अपक्षांना मान्यताप्राप्त चिन्हांचे वाटप करण्यात आले। इचलकरंजी महापालिकेची पहिली निवडणूक 15 जानेवारी रोजी होत आहे। 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण पडल्यानंतर शनिवारी निवडणुकी विभागाच्या समिती कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले। भारतीय जनता पार्टीला कमळ, शिवसेना शिंदे गटाला धनुष्यबाण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला घड्याळ, शिवसेना उभाटा गटाला मशाल चिन्हांचे वाटप करण्यात आले। त्याचबरोबर मान्यताप्राप्त पक्ष असणाऱ्या आप, वंचित यांना त्यांच्या पक्षांचे चिन्ह वाटप करण्यात आले। काही ठिकाणी अपक्षांनी एकाच वेळी एकाच चिन्हांची मागणी केली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठी काढून चिन्ह वाटप करण्यात आले। चिन्ह वाटप झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात केली असून आपापल्या चिन्हासोबत उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत असल्याचे दिसून आले।